आणि आता ब्रेक नंतर वसई नालासोपाराकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। इथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि लोकल देखील बंद असल्यामुळे विरारचे प्रवासी वसई स्थानकावरून विरारपर्यंत ट्रॅकवरून चालत निघाले। वसई आणि नालासोपारा या रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवरती प्रचंड असं पाणी साचलं असल्यामुळं चर्चगेटवरून विरारकडे येणाऱ्या लोकल ह्या वसईपर्यंत येत आहेत आणि त्यानंतर विरारचे जे प्रवासी आहेत वसईवरून चक्क विरारपर्यंत ट्रॅकवरून चालत येत असल्याचं दृश्य आहे। आपण जर बघितलात तर हे जे प्रवासी आहेत हे वसईवरून या इकडे ट्रॅकवर चालत येत आहेत, कारण वसईमध्ये सुद्धा पाणी आहे, नालासोपाऱ्यामध्ये सुद्धा पाणी आहे। सकाळच्या वेळेमध्ये काही प्रमाणात पाणी ओसरलं होतं, त्यामुळं विरारवरून चर्चगेटला जाणाऱ्या ज्या लोकल होत्या अर्ध्या पाऊण तास ते 1 तासाच्या फरकाने जात होत्या। मात्र आता दुपारच्या नंतर पाण्याचा जोर वाढलेला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा ट्रॅकवर पाणी आलेलं आहे आणि त्या विरारच्या दिशेला येणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या आता मात्र वसईपर्यंतच येत आहेत। त्यामुळे सकाळी कामावर गेलेला जो चाकरमान्या वर्ग होता त्यांना मात्र आता ट्रॅकचा सहारा घेत विरार गाठावं लागत असल्याचं चित्र आपण पाहतोय। जोरदार पाऊस आला असल्यामुळं आणि नालासोपारा वसई स्थानकामध्ये पाणी साचलं असल्यामुळं लोकलची सेवा ही वसई ते विरारपर्यंतची पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी,